मागच्या काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध होईल अशी भीती वाटत होती. भारताने ज्या वेळेला पाकिस्तानच्या काही ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला, त्यावेळेला जर तुम्ही बघितलं असेल तर पाकिस्तानचा जो KEC इंडेक्स आहे म्हणजे कराची स्टॉक एक्सचेंज, तर तो इंडेक्स जवळपास उच्चांकापासून 10% खाली आला. आपला निफ्टी जर तुम्ही बघितलं तर त्या एक दिवशी फक्त मला वाटतं शुक्रवार होता, निफ्टी 300 पॉईंट त्या दिवशी खाली आला. एवढं मोठं युद्ध होईल अशी भीती वाटत असताना निफ्टी 300 पॉईंट म्हणजे हार्डली 1% खाली आला. दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि शनिवारी ती बातमी आली की आता सीज फायर झालंय, त्याच्या 2 दिवस नंतर म्हणजे सोमवारी ज्या वेळेला मार्केट ओपन झालं त्यावेळेला निफ्टी 1000 पॉईंट वर गेला. म्हणजे युद्ध होईल असं वाटत असताना खाली फक्त 300 पॉईंट आला आणि युद्ध आता थांबलंय किंवा ती भीती आता नाहीशी झाली आहे ही बातमी आल्यावर निफ्टी 1000 पॉईंट वर गेला. आता असं का झालं याच्यामागे सगळ्यात मोठं एक प्रमुख कारण असं आहे की भारतामध्ये व्याजदर कमी होत आहेत. मागच्या 2 MPC म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी मीटिंगमध्ये जर बघितलं तर पाव टक्का रेपो रेट कमी करण्यात आला आहे. आता होतं काय की ज्या वेळेला इंटरेस्ट रेट कमी होतात त्यावेळेला बॉन्डवर मिळणारा जो यील्ड आहे म्हणजे बॉन्डवर मिळणारं जे व्याज आहे ते कमी व्हायला लागतं. आता गुंतवणूकदार एस्पेशली इन्स्टिट्यूशनल जे इन्व्हेस्टर्स आहेत ते असा विचार करतात की बॉन्डवर मिळणारा रिटर्न जर कमी होतोय तर कुठेतरी आता आपल्याला दुसरा मार्ग शोधला पाहिजे आणि मग तो जो बॉन्डमधला पैसा आहे, फिक्स्ड इन्कममधला पैसा आहे, तो हळूहळू इक्विटीमध्ये यायला लागतो. त्यामुळे ऐतिहासिक आकडेवारी जर आपण बघितली तर ज्या वेळेला व्याजदर कमी होतात त्यावेळेला शक्यतो मार्केटमध्ये मोठा क्रॅश होत नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की इंटरेस्ट रेट कट चालू झाला आहे, रेट कट सायकल चालू झाली आहे. आम्हाला असं वाटतं की पुढच्या 2 वर्षात आणखीन रेपो रेट कमीत कमी 1.5 ते 2% कमी होईल. त्याचा फायदा असा आहे की म्हणजे ते जे रेपो रेट कट होईल ते एक भाग झाला, त्याचा स्टॉक मार्केटवर इम्पॅक्ट असा आहे की ज्या वेळेला आता काही अशी निगेटिव्ह बातमी येईल जसं युद्धाचं आपण बघितलं त्यावेळेला मार्केट ज्या स्पीडने खाली येईल त्याच्यापेक्षा डबल स्पीडने ते वर जाईल. त्याच्यामुळे येणारा काळ जो आहे तो बाय ऑन डिप्स किंवा टॅक्टिकल विकली SIPs ज्यावेळेला असं मार्केट खाली येईल त्यावेळेला दर आठवड्याला म्हणजे विकली SIP जर आपण केला टॅक्टिकल अप्रोच घेऊन तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो.